खरं तर आज शिक्षक दिन आहे आणि त्यानिमित्तानं मसराम सरांप्रमाणे झटणाऱ्या महाराष्ट्रातील अनेक धडपडणाऱ्या शिक्षकांची गोष्ट ही आपण पाहतोय। यानंतर जाऊया धुळ्यामध्ये। आदिवासी समाजातली अनेक मुलं ही आजही जगण्याचा संघर्ष करताना दिसतात। त्यांचा हाच संघर्ष सोपा करण्याचा एक मार्ग म्हणजे त्यांनी शिक्षणाची वाट धरणं, पण त्याची गोडी लागण्यासाठी कोणीतरी प्रयत्न करावे लागतात आणि असेच प्रयत्न करत धुळ्यातल्या आदिवासी वाडीवर राहणाऱ्या आणि रानावनात मुक्तपणे हिंडणाऱ्या मुलांना अभ्यासाच्या प्रवाहात आणणाऱ्या अविनाश पाटील या शिक्षकाची कष्टाची ही चांगली बातमी आपण बघूयात। धुळ्याच्या नकाणे गावाजवळच्या आदिवासी पाड्यावर अविनाश पाटील सरांची ही नित्याची फेरी ठरली आहे। शिक्षणाचं महत्त्व माहीत नसलेल्या आणि आईवडील मोलमजुरीसाठी गेले की डोंगरावर उन्हाडणाऱ्या या मुलांना अविनाश पाटील सरांनी मात्र नवीन आयुष्य दिलं। या आदिवासी पाड्यावरच्या 20 ते 25 विद्यार्थ्यांना त्यांचे पालक अविनाश पाटील सरांच्या विश्वासावर शाळेत पाठवतात। सुरुवातीला ही मुलं शाळेत येत नव्हती, पण पाटील सरांनी फार कष्टाने आणि वेगवेगळ्या क्लुप्त्या वापरून शाळेची आणि शिक्षणाची गोडी या मुलांना लावली। झाडाला टांगलेला फळा, घरांच्या भिंतीवर लिहिलेली बाराखडी, एबीसीडी आणि बेरीज वजाबाकीची गणितं, असं या डोंगरावरच्या शाळेचं स्वरूप। डोंगरावर नियमितपणे सकाळी 8 ते 10 या वेळेत शाळा भरते आणि प्रार्थनेनंतर शिकायची सुरुवात होते। पालकांमध्ये निरुत्साह होता, उत्साह नव्हता पाहिजे तसा। कामाला जाणारे पालक होते। सुरुवातीला माझ्या वर्गातल्या विद्यार्थ्यांपासून मी सुरुवात केली। सुरुवातीला 2-4 विद्यार्थी ज्यांना आवड होती ते येऊन बसल्यानंतर हळूहळू पालकांना आणि विद्यार्थ्यांना मी ज्यावेळेस कन्व्हिन्स केलं, त्यांना ज्यावेळेस सांगितलं, त्याच्यानंतर त्यांना शिक्षणाचं महत्त्व पटलं आणि ते या ठिकाणी येऊन बसायला लागले। त्यामध्ये ती संख्या हळूहळू वाढत गेली। पालकांनाही त्या गोष्टी पटल्या आणि शिक्षणाशिवाय आपली प्रगती नाही हे त्यांच्या लक्षात आलं। खरं तर ही आदिवासी मुलं म्हणजे रानातली पाखरं, डोंगर दऱ्यामधून लिलया चालणारी, विविध पद्धतीनं उड्या मारणारी ही मुलं मुक्तपणे आयुष्य जगणारी। पण त्यांना शिक्षण घेण्यासाठी एका जागी एवढा वेळ बसवणं, त्यांना अभ्यासाची गोडी लावणं, यासाठीच विशेष प्रयत्नांची गरज होती। आधी तर स्थिती सर येताना तर पोरं तर इकडं तिकडं खेळायलाच होते ते। आता जसे सर यायला लागले तेव्हापासून एकदम योग्य झालं। आता वाचायला लिहायला तर एकदम ओके झालंय सर। आता पोरे बी आता हुशार झालेत ते आणि दररोज शाळेत जातात। वस्तीत भरणाऱ्या शाळेबाबतचं कुतूहल या मुलांच्या पालकांना सुद्धा असतं। अनेकदा मोकळ्या वेळात पालक सुद्धा या शाळेत येऊन बसतात। अप्रत्यक्षरित्या प्रौढ शिक्षणाचा वर्ग सुद्धा इथे भरतो असं म्हणायला हरकत नाही। आधी फक्त पाड्यावर उन्हाडणारी मुलं आता शिकतायत आणि त्याचं त्यांच्या पालकांना सुद्धा कौतुक वाटतंय। चांगल्या प्रकारे सवय पडली त्यांना। इथून गावापासून शाळा खूप लांब आहे, गाव खूप लांब आहे। आम्ही कामाला जात होतो, आमचे मुलं इकडे तिकडे फिरत होते। आभारी आहोत आम्ही त्या सरांचे, ते आले इथं आम्हाला, आमच्या मुलांना चांगले संस्कार पडले, चांगले शिकायला लागले। आता त्यांचे उठून इथं येऊन बसतात। जगण्याच्या मुख्य प्रवाहात येण्यासाठी वाड्या वस्त्यांवरची अनेक मुलं आजही संघर्ष करताना आपण बघतो। धुळ्यातल्या या आदिवासी पाड्यावरच्या मुलांसाठी हा संघर्ष काहीसा सोपा करण्याचं अत्यंत मोलाचं काम अविनाश पाटील सर करतायत। त्यांच्या या कार्यकर्तृत्वाला पुढारी न्यूजचा सलाम। धुळ्याहून भूषण चिंचोरेसह रिद्धी म्हात्रे, पुढारी न्यूज।